धीरेंद्र कृष्ण महाराजांनी दिव्य दरबारामध्ये, ज्या दिव्य दरबारामध्ये देवेंद्र फडणवीस दोन्ही वेळेस हजर होते, पहिल्या वेळेस ते हजर होते त्याच्याच आधारावर मी तक्रार गुजरलेली होती. तो अपने दिव्य दरबारामध्ये यांनी भूत लावलं. इस आदमी की बीमारी है, पेट की बीमारी है, दिमाग की बीमारी है, इसके पीछे का कारण है, इसको भूत लगाया है. किसने भूत लगाया? उसने भूत लगाया. इसने जादू केना, टोटका किया. तुम्हारे काकी ने जादू टोना टोटका किया. जादू टोणा विरोधी कायद्यानुसार हा डायरेक्टली गुन्हा आहे. एखादी व्यक्ती भूत लावते, एखादी व्यक्ती जादूटोणा करते, करणी करते असं म्हणणं इसेल गुन्हा आहे. मृत्यूची भीती घालणं गुन्हा. अलीकडच्या काळामध्ये या पद्धतीचं काम पोलीस करत नाही, म्हणून ते अभिनंदन अधिक जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या या पोलीस टीमला या पद्धतीनं काम करू दिलं, अशोक खरातला अटक झाली आणि या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या, त्याकरता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही जाहीररित्या अभिनंदन. कारण पोलीस आता स्वतंत्रपणे काम करत नाही, जोपर्यंत सूचना मिळत नाही तोपर्यंत काम करत नाही, अशी स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी मनात आणलं, म्हणूनच हे सगळं उघडकीस आलेलं आहे. सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया पुरुषांच्या, खास करून बुवांच्या आणि बाबांच्या आहारी का जातात. मी 1988 साली बुवाबाजी बळी स्त्रियांचं हे पुस्तक लिहिलं. 82 साली या कामाला सुरुवात केली आणि पहिल्या 5-7 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचे बाबा मी एक्सपोज केले. आधी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलेलं असल्यामुळं ते सगळे टेक्निक्स मला या ठिकाणी वापरता आले आणि मग प्रचंड माहिती गोळा होत गेली. मी सुरुवातीला अत्यंत हादरून गेलो होतो की ठीक आहे, बाबांच्या भानगडी असतात, पण किती, 500, 1000, 2000, 5000, त्याला काही लिमिटच नाही. हे घडू कसं शकतं, याच्यामागची कारणं काय असावी. आणि म्हणून मी स्वतः त्याचा अतिशय सखोल अभ्यास केला. त्याकरता मला सेक्सचा विशेष अभ्यास करावा लागला आणि त्यातून जे निष्कर्ष आले ते बुवाबाजी बळी स्त्रियांचा 1988 साली मी मांडलं. त्यावेळी एक ठाम निष्कर्ष मी आचार्य अत्र्यांच्या भाषेमध्ये मांडला होता. वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बुवा किंवा बाबा छायेशिवाय असू शकत नाही. दुसरं, आपण प्रसिद्धी माध्यमांनी भोंदू खरात बाबा असा शब्द वापरला. भोंदू खरात बाबा हा शब्द खरा नाही. खरात हा भोंदू नाही, तो फक्त बाबा आहे. प्रत्येक बाबा भोंदूच असतो, जो स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो, माझ्यावर देवाची विशेष कृपा आहे असा आभास निर्माण करतो, मी देवाची कृपा मिळवून तुम्हाला देऊ शकतो असं आश्वासन आपल्या भक्तांना आणि शिष्यांना देऊ शकतो. या पद्धतीचा आभास निर्माण करणाऱ्या माणसांनाच आपण बुवा आणि बाबा म्हणतो. आणि ते सारेच्या सारे भोंदू असतात, खोटे असतात, कारण त्यांना स्वतःला माहीत असतं की देव त्यांच्यावर प्रसन्न नाही, त्यांच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नाही, त्यांच्यामध्ये सिद्धी नाही, ते कोणतीही लोकांची कृपा म्हणजे लोकांवर कृपा देवाकडनं मिळवून देऊ शकत नाही, आणि तरीही ते स्वतःला बाबा म्हणून घेतात. याचाच अर्थ त्यांची सुरुवातच बदमाशीपासून झालेली असते आणि त्यामुळे प्रत्येक बाबा आणि बुवा भोंदू असतो. आचार्य अत्र्यांचं हे वाक्य मी 60च्या दरम्यानच्या लेखांमधनं वाचलं होतं. मी 80 साली वाचलं. त्याच्या आधी त्यांचं ते बुवा तेथे बाया नावाचं नाटकही येऊन गेलेलं होतं आणि ते अतिशय गाजत होतं. पण माझ्या प्रत्यक्ष जीवनाच्या 44 वर्षाच्या वाटचालीमध्ये ते 100% सत्य आहे. त्याला कुणीही अपवाद असू शकत नाही असं मी ठामपणे म्हणू शकेल, अशी वस्तुस्थिती आहे. आणि त्या पद्धतीचे शेकडो बाबा मी ऑलरेडी एक्सपोज केलेले आहेत. पुस्तकांमध्येच बाबांची संख्या 25-30 पर्यंत जाते. त्याशिवाय अनेक बाबा आहेत जे मी नंतर पाहत गेलो आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवत गेलो. त्यामुळे असं कोणीही अपवाद बाबा नसतो. त्याला लोकांना फसवायचं असतं, तो दोन्ही अर्थाने लोकांना फसवतो. तो त्यांच्या मनावर अधिराज्य करतो, त्यांचा खऱ्या अर्थानं रोबो बनवतो, त्यानंतर त्यांचं आर्थिक शोषण करतो आणि त्यांचं शारीरिक शोषण सुद्धा शक्य असेल त्या पद्धतीनं करतो. त्यामुळे हे वाक्य 100% सत्य आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत अतिशय उत्तमपणे पोहोचावं याकरता या कार्यक्रमांचं हे आयोजन आहे. आपल्यापैकी अनेकांना असा संभ्रम पडतो की एवढ्या सुशिक्षित स्त्रिया असताना सुद्धा कशा काय बळी पडतात. यांनी बळी पडणं म्हणजे यांना काही अक्कल नाही का? खरं म्हणजे त्यांना आपणच त्यांची अक्कल काढून घेतलेली असते. त्यांचा रोबो आपण बनवलेला असतो भक्ती, श्रद्धा या नावाने. श्रद्धा ही प्रक्रिया अशी आहे
की जोपर्यंत आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्याबद्दल त्याचं शब्द प्रामाण्य म्हणजे त्याच्या तोंडातनं निघालेला शब्द हेच प्रमाण आहे असं स्वीकारत नाही, तोपर्यंत आपली श्रद्धा प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याच्याबद्दल आपल्याला शंका घ्यायची नसते, त्याची चिकित्सा करायची नसते. त्यामुळे आपल्या श्रद्धेचं रूपांतर किंवा अंधश्रद्धेमध्ये होतं ते माणसालाच कळत नाही. मी स्वतः अतिशय श्रद्धावान असल्यामुळं, अनेक बाबांचा भक्त असल्यामुळं, अनेक बाबांचं उष्टश्रीखंड खाल्लेलं आहे, त्यांचे पाय चेपलेले आहे, कारण त्यांच्यापासून मला सगळ्या सिद्धी प्राप्त करायच्या होत्या. ती जी मानसिकता असते ते मी अतिशय उत्तम पद्धतीनं समजू शकतो. आपली तर्कशुद्धी संपवल्याशिवाय किंवा ती सस्पेंड केल्याशिवाय कोणीही श्रद्धा ठेवू शकत नाही. हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं आणि त्यामुळे आपण आपली तर्कबुद्धी पूर्णतः सस्पेंड करतो आणि मग आपलं डोकंच चालत नाही आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये हे शोषण कसं होतं हे आपल्याला कळत नाही. मी फक्त एक छोटंसं उदाहरण देऊन पुढे जातो म्हणजे आपल्याला याची तीव्रता लक्षात येईल की या स्त्रियांची अवस्था नेमकी काय झालेली असेल. आपल्या मुंबई हायकोर्टचे जज त्यांची एक मुलगी अमेरिकन नागरिक आहे, मोठी सायंटिस्ट आहे, तिने मुंबईमध्ये केस दाखल केली होती. आता 2-4 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, जुनी नाही. हा जो बंगलोरचा नित्यानंद स्वामी आहे, तो नित्यानंद स्वामी एक तत्वज्ञान लोकांना सांगतो की माझ्यामध्ये भगवान शंकराचा अवतार मी आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व असतं आणि हे पार्वती तत्व जागृत केलं की तिला मोक्ष प्राप्त होतो आणि हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी गुरुसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात. हे उघडपणे बंगलोर आश्रमामध्ये चालतं. मीडियानेच मोठ्या प्रमाणावर ते प्रकरण काही काळापूर्वी बाहेर काढलेलं होतं. आज तो माणूस भारतात राहत नाही, जगभर त्याच्या संस्था आहे. ही मूळमध्ये तिचे वडील इथले असल्यामुळं आणि ते इथले हायकोर्ट जज होते मुंबईमध्ये, त्यांचं घर आहे इथे मुंबईमध्ये, त्यामुळे ती अमेरिकन सायंटिस्ट असलेली त्यांची पोरगी इथे आली होती, बंगलोर आश्रमामध्ये भक्तिपोटी गेली आणि तिथे मग या स्वामीने अनेक वेगवेगळे शंकर भगवान नेमून ठेवले होते, कारण इतक्या स्त्रियांना सांभाळणं एक त्याला शक्य नाही आहे, म्हणून याच्यामध्ये सुद्धा शंकर भगवान आहे, याच्यामध्ये सुद्धा शंकर भगवान आहे. त्या एका त्याच्या शिष्याने त्यांचं 3 वर्षपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावर शोषण केलं. महाराष्ट्र सरकारतर्फे या विषयाचा तज्ज्ञ, कारण त्यावेळेस जादूटोणा विरोधी कायदा संमत झाला होता, त्याचा मी सहअध्यक्ष आहे त्या कमिटीचा, तर त्या विषयाचा एक तज्ज्ञ आणि त्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे आणि त्यामुळे कोर्टाने मला त्या विषयातला तज्ज्ञ म्हणून साक्षीला बोलावलं होतं. त्यावेळेस त्या स्त्रीची जी मी मुलाखत घेतली ती म्हणत होती की मी एवढी मोठी सायंटिस्ट आहे, माझं एवढं मोठं नाव आहे, मी एवढ्या मोठ्या घरात वाढलेली आहे, माझे वडील हायकोर्ट जज राहिलेले आहेत, पण ज्यावेळेस मी त्या माणसाने तो मला म्हणायचा उठ की उठायची, बस की बसायची, झोप म्हटलं की झोपायची, अमुक कर म्हटलं की करायची, मी इतकं सुंदर डोकं चालवते म्हणून मी एवढी मोठी सायंटिस्ट आहे आणि इथे मात्र माझं डोकंच चालत नव्हतं, मला काही कळतच नव्हतं की माझ्याबाबत काय होत आहे, माझा अक्षरशः रोबो झाला होता. हे हिप्नोटिझम पण नाही आहे, मी हिप्नोटिझम मधला शिकवतो मी, त्यामुळे तो माझा विषय आहे. हे हिप्नोटिझम पण नाही, ही श्रद्धा प्रक्रिया आहे. मी स्वतः श्रद्धावान असल्यामुळे ती उत्तम पद्धतीनं समजून घेतो. आपल्याला शिकवलं जातं की श्रद्धा एवढी प्रखर असली पाहिजे की चिलया बाळाचं उदाहरण दिलं जातं. तो कुंभार माती तुडवत होता, ते मूल रांगत रांगत आलं, त्या मुलाला पण त्यांनी तुडवलं, पण त्याच्या लक्षात नाही आलं. हे उदाहरण आपण कीर्तनकार मोठ्या प्रमाणावर लोकांना श्रद्धा शिकवण्यासाठी सांगत असतो. तो मूल तुडवतो, चिखल पूर्ण रक्ताने मागतो आणि तरी तो भक्तीमध्ये इतका तल्लीन असतो की त्याच्या लक्षात येत नाही. याला म्हणतात श्रद्धा, याला म्हणतात भक्ती, असं आपल्याला शिकवलं जातं आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की त्या माणसाचा रोबो झालेला असतो आणि त्यामुळे या पद्धतीचं शोषण होऊ शकतं. या सगळ्या बाबांनी एक अतिशय सुंदर टेक्निक वापरलेलं आहे, जसं आता खरात बाबांनी वापरलं. खरात बाबाचं पोलीसमधलं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. तो म्हणतो की मी कोणताही गुन्हा केलेला नाही. एवढ्या म्हणजे 19 स्त्रियांच्या आता कंप्लेंट पहिल्या टप्प्यामध्येच दाखल झालेल्या होत्या, आता आणखी त्या कंप्लेंट्स वाढलेल्या आहेत. पोलिसांचा अंदाज आहे की किमान 100 स्त्रियांचं तरी त्यांनी शोषण केलेलं असावं. त्याशिवाय अनेकांचे अंदाज फार वेगवेगळे आहेत आणि कोणी जर मला सांगितलं त्या माणसाने गेल्या 10 वर्षात 2000 स्त्रियांचं शोषण केलं तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये मी काम करत आलेलो आहे. पण 100 स्त्रियांचं शोषण सुद्धा ही इतकी मोठी गोष्ट आहे की आपण इमॅजिन नाही करू शकत. त्यावेळेस तो स्टेटमेंट काय देतो पोलिसांना की मी कोणताही गुन्हा केलेला नाही.
मी केवळ धार्मिक विधी अंमलात आणलेला आहे. तो धार्मिक विधीचा अपरिहार्य भाग आहे, तो मी अंमलात आणला. कुणावरही मी बलात्कार केलेला नाही. राम रहीम बाबा म्हणतो, मैंने आपको माफी दिया. तो आमचा सुंदरदास महाराज आहे. सगळे मी विस्ताराने घेणार आहे उद्याच्या व्याख्यानामध्ये. सुंदरदास महाराज म्हणतो, मोक्ष प्राप्त करणं आहे तो गुरु के साथ संबंध रखना आहे. त्यानंतर त्याने दीक्षा असा शब्द तो वापरतो. वेगवेगळे हे शब्द वापरतात. आपला हा जो बाबा आहे, ज्याचं मी नाव घेतलं आता, स्वामी नित्यानंद, तो शब्द काय वापरतो की आपका पार्वती तत्व जागृत करणं आहे मोक्ष प्राप्त करणे के लिए. म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी, धर्म प्राप्त करण्यासाठी या पद्धतीचं कृत्य करणं आवश्यक आहे. आणि हे पुण्यकर्म आहे, हे त्या स्त्रियांच्या डोक्यामध्ये घातलं जातं. जर आपण प्रदीप मिश्रासारख्या माणसाला गावोगाव हिंडवतो आणि प्रदीप मिश्रा जाहीरित्या सांगतात की तुमच्या जीवनातली प्रत्येक समस्या शंकराच्या पिंडीवर पाणी टाकल्याने पूर्ण होते, किंवा ज्यांनी परीक्षेत अभ्यास केलेला नसेल तरी केवळ बेलाच्या पानाला जर मध लावलं आणि ते शंकराच्या पिंडीला चिकटवलं तर तो पास होतो. या गोष्टींवर विश्वास ठेवणारी माणसं, जर बाबा म्हणतोय की तुला शुद्धीकरण करायचं आहे, तुझी सगळी पापं धुवून जाणार आहे, तुझ्या सगळ्या समस्या सुटणार आहे, कुटुंबातल्या लोकांच्या समस्या सुटणार आहे, नवऱ्याची समस्या सुटणार आहे, तर त्यावर त्या का विश्वास ठेवणार नाही? ज्या एका मुलीचं शोषण झालं, जी पहिली मुलगी आहे, जिने पहिली तक्रार केली, लग्नाच्या आधी त्यांनी शोषण केलं, लग्न झाल्यानंतर त्यांनी शुद्धीकरण केलं. त्यांनी शुद्धीकरण हा शब्द वापरलेला आहे. आणि ते शुद्धीकरण केल्यानंतर ती मुलगी असं सांगते सगळ्यांना, जाहीरित्या सांगते, म्हणजे स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे, तुम्हा सगळ्यांना ते माहीत आहे की नवरा झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याला तिने सांगितलं की तू जर आता वारंवार माझ्याकडे आली नाही शुद्धीकरण करण्यासाठी तर तुझा नवरा मरेल. म्हणजे पुढच्या काळामध्ये नवरा जिवंत राहावा याकरता तिचं शोषण होत राहिलं. तिच्या घरच्यांनी साथ दिली, सगळे लोक तिच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून तिने बोलण्याची हिंमत दाखवली आणि त्यातून हे सगळं प्रकरण बाहेर आलं. तर रुपालीताई चाकणकरांनी त्याला धमकी दिली. म्हणजे रुपालीताई चाकणकर ऍक्च्युअली मदत करतात. आणि या कायद्यामध्ये 2घ नुसार प्रचार प्रसार करणे सुद्धा कायद्याने इक्वल गुन्हा ठरवलेला आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्याला सुद्धा इक्वल गुन्हा आहे. मिनिमम शिक्षा 6 महिने ते 7 वर्षाची आहे, प्लस 5,000 ते 50,000 रुपयाचा दंड आहे. त्यामुळे हे रुपाली चाकणकरांना लागू होतं. जेवढे त्यांचे क्रेडिट सोसायटीचे ट्रस्टी आहेत त्यांना लागू होतं, कारण त्यांचं सगळ्यांचं सहाय्य आहे. त्या सगळ्यांवर जादूटोणाविरोधी कायदा सहआरोपी बनवलं पाहिजे. कायद्याचं ते कंपल्शन आहे, सूट नाहीये, चॉईस नाहीये की ते सगळे सहआरोपी बनतात. ते बनवले पाहिजे. पण ते बनतील की नाही हे शेवटी मुख्यमंत्री ठरवतात. मुख्यमंत्र्यांनी जाहीरच म्हटलेलं आहे की सगळ्यांची नावं उजागर केली तर तोंड दाखवणं बंद होईल. आता करा ना जाहीर. म्हणजे लोकांना आपण अंधश्रद्धेचं समर्थन करतो किंवा अंधश्रद्धाळू शोषण करणाऱ्या माणसासोबत दिसतो, याच्यामुळे लोकांमध्ये वाईट प्रतिमा निर्माण होते, हे तर किमान पोचू द्या लोकांपर्यंत. त्यामुळे जे गेले, आता एकनाथ शिंदे गेले त्यांच्याकडे, किंवा दीपक केसरकर गेले, किंवा राधाकृष्ण विखे पाटील गेले, हे तर उघडपणेच गेले. त्यावेळेस सगळ्यांनी छापलं होतं 2022 मध्ये ज्यावेळेस गेले होते. तर ते सगळे व्हिक्टीम मानले जातात. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे लोक बळी पडले हे खरं आहे, पण कायद्यामध्ये त्या पद्धतीने एवढं व्यापक करता येत नाही त्याला. त्यामुळे आपल्याला हा फरक करावा लागेल की जे फोटो, ज्यांचे फोटो आहेत त्यातले सहाय्यक कोण आहेत, ज्यांनी त्यांची प्रतिष्ठा वाढवून त्यांचा धंदा वाढवला असे कोण आहेत, आणि जे भक्तीपोटी गेले होते ते कोण आहेत. तर भक्तीपोटी गेले त्यांना सूट आहे, आहेत ना. हे सगळं तुम्हाला सांगतो मी, महाराष्ट्र सरकारचा हा जो कायदा आहे आणि ही कमिटी जर उत्तम काम करते तर लोकल ट्रेन सोडा तुम्ही, मीडियाला सुद्धा एक वाक्य नाही छापता येणार. एकदम 6 महिन्याची शिक्षा आहे, कॉग्निजेबल आहे, नॉन बेलेबल. आणि औरंगाबाद हायकोर्टाने नलावडे जज या दोघींनी असा निर्णय दिलेला आहे की तुम्ही देवाच्या कोणत्याही गोष्टीचं आश्वासन देऊन जर फायदा होतो असं म्हणत असाल, मुलगा होतो म्हणत असाल, परीक्षेत पास होतो म्हणत असाल, नोकरी मिळत असेल असं म्हणत असाल, तर तो जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा होतो. आणि याचा दुसरा अर्थ काय होतो? हायकोर्टाचा निर्णय म्हणजे हा शेवटी कायदा बनतो जोपर्यंत त्याच्या विरुद्ध कायदा करत नाही. त्यामुळे इतका व्यापक झाले. त्यामुळे काही लोकल वगैरे सोडा तुम्ही, सर धडाधड पोलीस कारवाई झाली असते.
हे काम जर कंटिन्युअस राहिलं असतं त्यावेळेस तर धडाधड कारवाई झाली असती. इव्हन आपला अख्खा मीडिया बदलला असता, कारण मुंबईशिवाय तर कोणताच मीडिया चालू शकत नाही. फक्त सरकारतर्फे नोटीस द्यायची गरज होती की जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा होतो, हे तुम्ही करू शकत नाही. हे सगळं या कमिटीचं काम आहे आणि हे सगळ्या कमिटीमध्ये ठरलेलं होतं. अभ्यासक्रमापासून सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. तो प्रोजेक्ट तुम्ही माहिती अधिकाराखाली मागवू शकता. हा मुद्दा जो आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं म्हणते आणि त्या पद्धतीची चळवळ सुरू झाली की आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसाचं शोषण होतं, त्याच्याविरुद्ध ही चळवळ. हे केवळ महाराष्ट्रातल्या माणसाला सुचू शकतं. महाराष्ट्रामध्ये माझं एक भाषण झालं आणि एका अतिशय मोठ्या लेखकाने म्हटलं की तू अगदी गाडगे बाबासारखं बोललास. पहिल्यांदा मला राग आला होता, मला तो अपमान वाटला होता, कारण गाडगे बाबांविषयी मला माहिती नव्हती त्यावेळेस. मी जेव्हा गाडगे बाबांचा अभ्यास केला, तुकडोजी महाराजांचा आधीपासून अभ्यास होता, पण गाडगे महाराजांचा अभ्यास केला. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माझ्या घरात लहानपणापासून होते. माझे वडील अतिशय उत्तम निरूपण करायचे, रोज वाचायचे. पण ते तुकाराम आणि ते ज्ञानेश्वर मला माहीत नव्हते, जे आज मला माहीत. यांनी जे उत्तम काम केलं, ज्या पद्धतीनं समाज बदलवला, आपल्या इथे चातुर्वर्ण्याचा दाह कमी होता महाराष्ट्रात, समतेचं बऱ्यापैकी वातावरण होतं, यामध्ये यातला मोठा वाटा आहे. शिवाजी राजांना सुद्धा त्यातनं प्रचंड बळ मिळालेलं आहे. तर हे जे सगळं वातावरण निर्माण झालं, कारण सर्वसामान्य माणसं ही जी आपली समजूत आहे की देवधर्म हे अंधश्रद्धांचं मूळ आहे, ते मुळातच चुकीचं आहे. इलॉजिकल थिंकिंगचा तो एक भाग आहे. तुम्ही इलॉजिकल थिंकिंग बंद करा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा, ऑटोमॅटिक तुमचे सगळे इलॉजिकल थिंकिंग थांबतात. त्यामुळे आपण थिंकिंग प्रोसेस बदलण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतो. मी जेव्हा ही चळवळ सुरू केली तर सगळ्या पुरोगामी दलित संघटनांसोबतच मी आधी काम करायचो. त्यांनी मला म्हटलं, असं कसं, तू अंधश्रद्धा कशा दूर करणार, देव आणि धर्माला विरोध नाही करणार तर? मी म्हटलं, माझ्यावर विश्वास आहे की नाही तुमचा? मला ज्ञान कमी असं तुम्हाला वाटतं का? ते म्हणाले, नाही, आमच्यापेक्षा चांगलं अधिक आहे. भित्रा आहे का मी? नाही, भित्रा नाही. मग तुम्हाला का वाटतं मी ही भूमिका घेतली असं? कारण माझी स्वतःची प्रतिक्रिया, मी जेलमध्ये होतो, युनिव्हर्सिटी कव्हर करायचो, युनिव्हर्सिटीचा म्हणजे माझा कॉलमच तो होता, त्यामुळे माझी त्यांची मैत्री होती. ते रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, त्यांना 1 लाखाचं पारितोषिक देण्याचा अधिकार आहे. मला पुण्यात किर्लोस्कर प्रेसला नोकरीला गेल्यावर कळलं. एक आर्टिकल त्यांचं वाचलं मी किर्लोस्कर. मी त्यांना विचारलं, 4 वर्षापासून आपण मित्र आहोत, तुम्ही सांगितलेली अनेक प्रकरणं मी काढली, एका त्यामुळे कुलगुरूचं पद गेलं, कुलगुरूपद गेलं, एवढं सगळं आहे, पण तुम्ही रॅशनॅलिस्ट असोसिएशनचं काम करताय मला कसं माहित नाही? तर त्यावेळी 4 माणसं फक्त आपले विचार एक दुसऱ्याला शेअर करायचे, कारण देव न मानणाऱ्या माणसाचं कोणी ऐकायला तयार. आला मुद्दा लक्षात? आता मला सांगा, गाडगे महाराजांबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. गाडगे महाराजांच्या जीवनात कुठेतरी तुम्हाला अंधश्रद्धा दिसते का? पण तरी ते गोपाला करायचे. तेच तुम्हाला तुकाराम महाराजांचं दिसेल, तेच संत ज्ञानेश्वरांचं दिसेल. जेव्हा तुम्हाला सर्वसामान्य माणसांसोबत राहून बदलायचं असतं, बदलवायचं असतं, तेव्हा सगळ्यात पहिले त्यांच्याशी किमान रॅपोर्ट थांबता कामा. मी कधीही देवाबद्दल बोलत नाही, धर्माबद्दल बोलत नाही, आणि तरी माणसं खूप बदलतात उत्तम पद्धतीने. त्या नाही, उपाय हाच आहे की कोणतेही बाबा खरे नसतात. सगळे बाबा स्त्रियांचं शोषण करतात. म्हणून म्हटलं, भोंदू बाबा हा शब्द वापरूच नाही आपण. बाबा आहे, बाबा सगळे बदमाश असतात, अपवाद कोणी नाही. चांगला आणि वाईट बाबा कोणी नसतो. धीरेंद्र कृष्ण महाराजांनी दिव्य दरबारामध्ये, ज्या दिव्य दरबारामध्ये देवेंद्र फडणवीस दोन्ही वेळेस हजर होते, पहिल्या वेळेस ते हजर होते, त्याच्याच आधारावर मी तक्रार गुजरलेली होती. तो आपल्या दिव्य दरबारामध्ये यांनी भूत लावलं. इस आदमी की बीमारी है, पेट की बीमारी है, दिमाग की बीमारी है, इसके पीछे का कारण है, इसको भूत लगाया है. किसने भूत लगाया? उसने भूत लगाया. इसने जादू केना, टोटका किया. तुम्हारे काकी ने जादू टोना टोटका किया. जादू टोणा विरोधी कायद्यानुसार हा डायरेक्टली गुन्हा आहे. एखादी व्यक्ती भूत लावते, एखादी व्यक्ती जादूटोणा करते, करणी करते असं म्हणणं इटसेल्फ गुन्हा आहे. मृत्यूची भीती घालणं गुन्हा आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टनुसार साधं रोगांचं निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. हा 1954चा केंद्राचा कायदा आहे. एवढंच नव्हे तर कदाचित ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टनुसार निदान करणं पण
नुसतं म्हणणं की मी उपचार करतो हा कायद्याने गुन्हा आहे आणि हा प्रत्यक्षात उपचार करतो, म्हणजे दोन्ही कायद्यांचं त्यांनी उल्लंघन केलं असताना जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या वतीनं तक्रार केलेली असताना सुद्धा त्याच्यावर खटला दाखल होत नाही, FIR दाखल होत नाही. उलट तो मस्त जातो पुन्हा महाराष्ट्रामध्ये दोनदा तीनदा येतो. देशाचे केंद्रीय मंत्री त्याला औरंगाबादमध्ये घेऊन येतात, मुंबई ठाण्यामध्ये वेगवेगळे लोक घेऊन येतात, त्यानंतरही येतात आणि त्यांच्यावर कोणताही FIR दाखल होत नाही. म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट केंद्राचा दोन्ही गुंडाळून ठेवलेले आहे. पोलीस कमिशनर नागपूरचे असं म्हणतात की याला कायदा लागू होत नाही. मी स्वतः लेखी तक्रार देताना त्यांना दोन्ही कायद्यांच्या प्रती दिलेल्या होत्या. या प्रती दिल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं होतं की कायदा कसा लागू होतो, आणि ते असं म्हणतात प्रेसला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये की आम्ही 7-8 दिवस अभ्यास केला, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाही, तो कायदा जादूटोणा विरोधी कायदा आहे. ते पुढे म्हणतात ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट लागू होत नाही. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट हा जादुई उपचारांकरता कायदा आहे. ज्याला डॉक्टरची डिग्री नाही असा कोणताही माणूस जर उपचार करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्या कायद्याचा आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट सौंदर्य प्रसाधनाच्या कायद्याचा काहीही संबंध नाही. असं असताना सुद्धा ते म्हणतात की हे दोन्ही कायदे लागू होत नाही. म्हणजे ते IPS अधिकारी असून त्यांचा अभ्यास किती असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता. याचा दुसरा अर्थ असा होतो की या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केला, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना तो कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचवला, 100पेक्षा अधिक आमदारांपर्यंत पोहोचवला, कॅबिनेटमधल्या मंत्र्यांना ज्यांच्या शंका होती त्यांना तो कायदा पोहोचवला आणि त्यानंतर एकमतानं 2013 साली हा कायदा संमत झालेला आहे. असं असताना आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम्स मी घेतले, प्रत्येक जिल्ह्याच्या IPS अधिकाऱ्यांपासून सगळ्यांचं ट्रेनिंग केलं. हे सगळं 2015 14 झालेलं आहे. आणि ते म्हणतात की हा कायदा लागू होत नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो की माझ्या माध्यमातून संपूर्ण पोलीस खात्याचं ट्रेनिंग करण्यात आलं, ज्याला कायद्यातलं काही कळत नाही, कायदा लागू होतो की नाही हेही कळत नाही. खरं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये कायदा कोणाला लागू करायचा आणि कोणाला लागू करायचा नाही हे मालक ठरवतात, पोलीस त्या पद्धतीनं वागतात. आणि त्यामुळं मी पहिल्यांदा पोलिसांचं आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. त्याच्या मागचं ते कारण आहे, त्यांनी परवानगी दिल्याशिवाय कायदा लागू होत नाही. माझा 44 वर्षातल्या या 8-10 वर्षांचा अनुभव सोडला तर फार वेगळा अनुभव आहे. मला कधीही कायदा लागू करण्याकरता मंत्र्यांपर्यंत जावं लागलं नव्हतं. इन्स्पेक्टर लेवलचे अधिकारी, जास्तीत जास्त SP लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत जावं लागायचं आणि ते स्वतःहून कायदे लागू करायचे, जेव्हा केवढा कडक कायदा नव्हता त्याही काळामध्ये. तर हा मुद्दा एक झाला. त्यानंतर त्यांना जे आव्हान टाकलेलं आहे ते आव्हान एवढंच आहे की त्यांच्या दिव्य दरबारातल्या दाव्यानुसार की आम्ही 10 व्यक्ती ऐनवेळी तुमच्यासमोर हजर करू, तुम्ही त्यांचं नाव, आडनाव, त्यांचं वय, त्यांचा टेलिफोन नंबर, त्याशिवाय इतर रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या ओळखून तुम्हाला दाखवायच्या आहे. 90% 2 वेळा जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला आमचं त्यावेळेस 30 लाखाचं पारितोषिक, आता 80 लाखाचं झालेलं आहे, ते तुम्हाला मिळेल. दोन्ही वेळेस आव्हानं दिलेली, त्याच्या तारखाही मी नमूद केलेल्या आहेत. आणि नागपूरच्या पत्रकार संघाच्या कार्यालयातच हा प्रोग्राम होईल. दिव्य दरबारामध्ये हे शक्य नाही, कारण या पद्धतीचे अनेक बाबा मी एक्सपोज केलेले आहेत. ते माहिती प्राप्त करतात आणि त्याचा उपयोग करून घेतात. त्यामुळे माझं पहिलं काम आहे की त्यांच्यापर्यंत माहितीचे स्रोत पोचणार नाही, माहिती पोचणार नाही. आणि ते तेव्हाच शक्य आहे कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये. त्याच्या दिव्य दरबारात ते शक्य नाही. समजा ते मी पकडले यात बदमाशी, तर त्या ठिकाणी मी सांगितलं तर केवळ लॉ अँड ऑर्डरचे मुद्दे उपस्थित होतील. एवढे भयानक भक्त असतात, श्रद्धावान असतात की पोलीसही त्यांना हाताळू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि मी त्यांना वारंवार म्हणत आलो की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आता सध्या मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेस तो उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री आहेत, तुमचे शिष्य आहेत, तुम्हाला तर 100% प्रोटेक्शन मिळेल, आम्हाला कोणती बदमाशी ते करू देणार नाही, आम्ही करत नसलो तरी. आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काय, तुमच्यामध्ये जर दिव्य शक्ती आहे आणि दिव्य दृष्टी आहे, तुम्ही कुठेही जाऊन पाहून येऊ शकता, तर ते सिद्ध करा. पण त्यांनी दोन्ही आव्हानातनं पळ काढलेला आहे. परवा जी घटना घडली, विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाला, त्याचा प्रचंड निषेध अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मी करतो आहे. कारण ते जे बोलले ते खरं आहे. वारकरी संप्रदायाचं आजपर्यंतचं जे तत्वज्ञान आहे त्याच्या विपरीत बोलणारे, वागणारे लोक त्यामध्ये घुसलेले आहेत.
मी स्वतः आजची गोष्ट नाही, 1982-83 सालापासून मी म्हणतो आहे की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आमचा देवाधर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण होतं त्याच्या विरुद्ध आमची ही चळवळ आहे. आणि ही महाराष्ट्रातल्या संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून चालत आलेल्या तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांची जी परंपरा आहे त्याचं पुढचं एक्सटेन्शन आहे. फक्त आम्ही आधुनिक भाषेमध्ये सगळे विचार मांडतो. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये या संतांचे अभंग सांगत सांगत आम्ही ही मांडणी करत असतो. ज्यावेळेस 2005 मध्ये हा कायदा संमत करून घेण्याच्या मी प्रयत्नात होतो त्यावेळेस मला आळंदीवरनं फोन यायचे. सुरुवात असायची, अरे भडव्या मानवा, तुझी आई किती मुसलमानांसोबत झोपली रे, तिथपासून सुरुवात असायची. असे शेकडो फोन यायचे. त्यातला एक फोन मला नेहमी महत्वाचा वाटायचा, कारण वृद्ध माणसाचा वाटायचा, म्हणून मी तिथे प्रत्यक्ष आळंदीला गेलो. ते मला म्हणायचे, मी साखरे महाराजांच्या आश्रमातून बोलतो. साखरे महाराज म्हणायला लागले, मी तुम्हाला हा फोन कधीच नाही केला, मी तुम्हाला चांगलं ओळखतो, मी तुम्हाला असा फोन कसा काय करेन. शेवटी मी त्यांना जेव्हा वारंवार विचारलं की तुमच्याच आश्रमाचा मी किमान 5 ते 6 वेळा उल्लेख ऐकलेला आहे, तो फोन करताना मी रेकॉर्ड पण केलेला आहे, तुम्हाला ऐकवतो पण मी. त्यावेळेस ते म्हणाले, कदाचित आमच्या इथे एक भक्ते महाराज बाजूला राहतात, ते तर कदाचित बोलले असते. मग मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा कळलं की तेच बोलले. वृद्धग्रस्त होते, 70च्या वरचे होते आणि ते या पद्धतीची भाषा बोलत होते. मग त्यांनी सगळ्या लोकांना गोळा केलं. त्यांना मी कायद्यामधले बारकावे समजावून सांगितले आणि फक्त निष्कर्ष सांगतो, वेळ घालवत नाही. मी त्यांना एवढंच म्हणालो की ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत या देशामधला प्रत्येक मुस्लिम माणूस मारून टाकला जात नाही तोपर्यंत अंधश्रद्धा वगैरे वगैरे असू द्याव्या, तशाच असू द्याव्या, त्या आपण ठीक करायच्या नाही. तोपर्यंत सगळ्या हिंदूंनी आपल्या बायका बाबांकडे पाठवायच्या, त्यांचं वाटेल तसं शोषण होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण आपल्या सगळ्या हिंदू लोकांचं वाटेल तसं वाईट पद्धतीनं शोषण होऊ द्यायचं. हे जेव्हा मुस्लिम या देशातला प्रत्येक मरेल त्यावेळेस आपण बाबांनी शोषण करायचं की नाही, लोकांचा फायदा उचलायचा की नाही, त्यांचं आर्थिक शोषण आणि शारीरिक करायचं की नाही याबद्दल बोलू, तोपर्यंत आपण बोलू शकत नाही. ते माझ्यावर एकदम चिडले. मी असं म्हणतोय की म्हणजे तुमच्या म्हणण्याचा हाच अर्थ होतो, मी सगळं रेकॉर्ड केलेला आहे. तर या पद्धतीची एक विचारधारा घेऊन हे लोक त्यामध्ये घुसलेले आहे वारकरी संप्रदायाचे. हा कायदा बनवताना वारकरी संप्रदायाचा प्रचंड विरोध आहे असं वातावरण होतं. ते निवळण्याचं काम सदानंद मोरे सारख्या माणसांनी केलं आणि दुसरं उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे ज्यावेळेस कन्व्हिन्स झाले की हा कायदा आहे, ते म्हणाले की माझ्या आजोबांच्या विचारांचा हा कायदा आहे, त्यानंतर त्या लोकांना त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि म्हणून पुढे एकमतानं हा कायदा संमत होऊ शकला. त्यामुळे विकास लवंडे जे म्हणतायत की नावं जाहीर केली त्याबद्दल त्यांनी उत्तर देऊ शकले असते की आम्ही त्यातले नाही, आम्ही त्या पद्धतीचा प्रचार करत नाही. पण त्यांच्या अंगावर शाई टाकून या पद्धतीची गुंडगिरी करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. आता जादूटोणा विरोधी कायदा हा 2001 शेवटचा मुद्दा आहे. हा जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये बनला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे सुरुवातीपासून मला माहीत असल्यामुळं जसा हा कायदा बनला तसा एक कमिटी गठीत करून घेतली, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती. ती समिती गठीत होण्याच्या प्रक्रियेमध्ये मी हा संपूर्ण प्रोजेक्ट तयार केला होता, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या शासनाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि पत्रकारांचंही ट्रेनिंग होतं आणि गावोगाव व्याख्यान आणि पोलीस ट्रेनिंग पासून सगळ्या गोष्टी होत्या. तो साधारणतः 14.5 कोटीचा प्रोजेक्ट होता. अजितदादा अर्थमंत्री होते त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण गव्हर्नमेंटमध्ये. त्यांनी तात्काळ 14.5 कोटी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सँक्शन केले. मी त्यावेळी म्हणालो की समितीला पैसे घेणार नाही मी आणि असे कोणत्याही समितीला देऊ नका. आपण या पद्धतीची जी समिती गठीत करतो त्या समितीच्या माध्यमातून हे काम झालं पाहिजे, सरकारी यंत्रणेमधलं काम झालं पाहिजे. कारण समिती येईल जाईल, ते काम होईल न होईल या पद्धतीनं खिरापत वाटणं आपण बंद केलं पाहिजे आणि यंत्रणेमधनं उत्तम पद्धतीनं काम केलं पाहिजे. ते म्हणाले, मला अजितदादा म्हणाले तुम्हाला फार त्रास होईल सरकारी यंत्रणेसोबत काम करण्याचा. म्हटलं चालेल, पण ती एक परमनंट यंत्रणा त्यातनं तयार होईल. त्यांनी ते एक्सेप्ट केलं. मग ते पैसे आम्ही या कमिटीकडे वळते केले. इमिजिएट निवडणुका लागल्या आणि त्यामुळे जे हेड निर्माण करावं लागतं सामाजिक न्याय विभागामध्ये ते निर्माण झालेलं नव्हतं, म्हणून तो पैसा तिथे टाकता येत नव्हता. म्हणून तात्पुरता कार्यालयीन कामाकरता 1 कोटीचं बजेट आम्हाला दिलं. त्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं सामाजिक विभागाच्या वतीनं त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये 40 जाहीर व्याख्यानं घेतली. माझ्या जाहीर व्याख्यानांना
नेहमीच उत्तम गर्दी असते, पण ती ओव्हरवेल्मिंग गर्दी मी पहिल्यांदा पाहिली. विषय होता जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंग घेतली. त्यानंतर आम्ही 225 वक्ते तयार केले. 3 ठिकाणी प्रशिक्षण शिबिरं घेऊन 5-5 दिवसांची प्रशिक्षण शिबिरे असायची. आणि हे जे वक्ते होते ते सगळेच्या सगळे वक्ते म्हणजे त्यांना आम्ही प्रशिक्षकांचे प्रशिक्षक म्हणतो. हे सगळे ट्रेनिंग घेणारे. हे सगळं त्यावेळेस झालेलं होतं. त्याशिवाय त्यावेळेस हे प्रशिक्षित वक्ते होते, त्यांच्या माध्यमातून 400 शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम झाले होते, जो मर्यादित वेळ होता त्यावेळेस. आणि यातला निम्मे कार्यक्रम, कारण की डिसेंबरमध्ये सरकार बदललं, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आले, तर हे सगळं काम 31 मार्चपर्यंत एवढं काम झालेलं होतं. यातलं निम्म्याहून अधिक काम देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना झालेलं आहे. पोलीस ट्रेनिंग मधले 40 पोलीस ट्रेनिंग ते गृहमंत्री असताना झालेले आहे. त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात. माझा त्यांचा पर्सनल परिचय होता, त्यांच्या वडिलांसोबत मी दीर्घकाळ काम केलेलं आहे. पर्सनल परिचय होता. 2005 पासून कायद्यामध्ये त्यांनी फार चांगल्या चांगल्या सूचना केल्या होत्या, त्याही अंतर्भूत करण्यात आलेल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की मला माहिती आहे तुमचा कायद्याला पाठिंबा आहे, पण तुम्ही आता बीजेपीचे मुख्यमंत्री आहात, तर या पद्धतीचं काम करायला आपल्याला जमेल काय? मग ते सगळं कमिटीची माहिती मी त्यांच्या पुढ्यामध्ये ठेवली. ते मला आणि उमेश बाबू चौबे हे आमचे कार्याध्यक्ष होते, त्या दोघं आम्ही 3घच जण होतो. म्हणजे उमेश बाबू चौबे, मी आणि देवेंद्र फडणवीस. ते म्हणाले की नाही, आपण उत्तम काम करू. सध्या मी 13.5 कोटी तुमची उरले ते तर नाही देत, पण 10 कोटी देईन. मी म्हणालो की या 4 महिन्यामध्ये, कारण डिसेंबरमध्ये बोलतोय, जास्तीत जास्त एप्रिलपर्यंत आम्ही ते पैसे वापरू शकत होतो. या 4 महिन्यामध्ये आम्ही 2 कोटी पण नाही खर्च करू शकत, पण तुम्ही 10 कोटीचं बजेट सँक्शन करा, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला ते उत्तम पद्धतीनं वापरता येईल. असं ते मला बोलले. मी माझा व्यवसाय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा माझा व्यवसाय, ज्याच्यावर माझं पोटपाणी, घर, गाडी चालतं, तो व्यवसाय बंद करून 3 वर्ष मी फेरे मारलो. 3 वर्षानंतर मला त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला काम करायचं नाहीये. ते काम पूर्णतः बंद झालं. ती कमिटी तशीच राहिली, कमिटीची ती फाईल तशीच राहिली, पुढे काहीच झालं नाही. त्यानंतर असं माझ्या लक्षात आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस मला सांगत नाही, पण त्यांना काम करायचं नाहीये. मग सरकार बदललं, उद्धव ठाकरे सरकारमध्ये आले, अजितदादा पुन्हा अर्थमंत्री झाले. उद्धव ठाकरेंचा या कामाला उत्तम पाठिंबा. त्यांनी इमिजिएट 12 कोटीचं बजेट सँक्शन केलं. आम्ही कामाला सुरुवात करणार, GR निघायला लागले. हे पैसे माझ्याकडे येत नाहीत, हे पैसे सरकारी अधिकाऱ्यामध्ये या कमिटीमध्येच राहतात, त्याच्या माध्यमातूनच ते वितरित होतात आणि वापरले जातात. त्याच्यावर माझा एक पैशाचा कंट्रोल नसतो. फक्त कशावर ते खर्च करायचे हे फक्त मी सांगतो, तो त्या पद्धतीचा तो प्रोजेक्ट आहे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक क्लिअर असावं की मानवांना पैसे मिळतात किंवा त्यांच्या समितीला पैसे मिळतात, काही संबंध नाही. महाराष्ट्र शासनाच्या कमिटीची गोष्ट करतो आहे, ज्याला जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती असं म्हणतात. त्याचा सहअध्यक्ष मी, अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री असतात, उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात आणि अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य आहेत आणि दोन्ही अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांमधले काही लोक त्यामध्ये आहेत. या पद्धतीची ही कमिटी आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून ही संपूर्ण यंत्रणा चालावी, या पद्धतीची अपेक्षा होती.